श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना तसं बघायला गेलं तर या दोन्हीपेक्षा खूप मागं आहोत आपण. कारण गोड बोलून आपलं काम काढून घ्यायचं असतं आणि मागे मापं काढायची असतात. हे आपल्याला कधी जमलेलंच नाही. माणुसकीला किंमत नसून पैसाच हा सर्वस्व आहे आणि आपलं उत्पन्न आपली किंमत ठरवतं. हे आपल्याला उशिरा समजलंय. दुसऱ्याचं भलं होऊ न होऊ पण स्वतःचा स्वार्थ साधला पाहिजे हे आपल्याला कधी जमलंच नाही. मनापासून प्रेम न करता फक्त वासनिक राहायचं असतं हे कधी आपल्याला समजलंच नाही. खरं न बोलता खोटं बोलून माणसानं आपलं करायचं असतं हेही आपल्याला कधी समजलंच नाही. आधी स्वतःसाठी हातच्या राखून ठेवायचा असतो आणि मग दुसऱ्यांना मदत करायची असते हेही आपल्याला कधी कळालंच नाही. आणि म्हणूनच श्रोते हो, खरंच या दोन्हीपेक्षा खूप मागं आहोत आपण. पण एक गोष्ट खरी, मागं आहोत तेच चांगलं आहे, कारण आपण सत्याच्या मार्गाने चालतो आहोत. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. एखाद्या पांढऱ्या शुभ्र कागदावर काळ्या शाईच्या पेनानं छोटासा ठिपका जरी केला तरी पूर्ण पांढऱ्या रंगाच्या कागदाकडं लक्ष न जाता त्या छोट्याशा टिपक्यावर जातं. अगदी तसंच आयुष्यभर चांगुलपणा जपलेल्या माणसाची एक चूक आयुष्यभर जपलेल्या चांगुलपणाशी कवडीमोल किंमत करून टाकते. लोक म्हणतात पहिल्यासारखं दिवस राहिलं नाहीत. दिवस तेच आहेत, फक्त लोक पहिल्यासारखी राहिली नाहीत. मैत्री हा शब्द जरी लहान असला तरी यात आपुलकी, प्रेम, विश्वास, भांडण, काळजी अशा बऱ्याच गोष्टी दडलेल्या असतात. म्हणूनच तर मैत्री हे जगातील सर्वात स्पेशल नातं आहे. सगळ्यांना आपला अहंकार, आपलं स्टेटस हे महत्वाचं झाले. नातं टिकवण्यासाठीची धडपड हे कोणालाही नको आहे. जीवनात काय कमवा किंवा नका कमवू, पण जीवाला जीव देणारा एक तरी मित्र नक्की कमवा. लेकीच्या जन्मानंतर बाप तिच्या भविष्याचा विचार करत असतो. पैंजनापासून सुरू झालेला प्रवास कन्यादानापर्यंत येऊन थांबतो. कितीही अनुभव असू द्या, शेवटी वेळेपुढे झुकावं लागत असतं. प्रत्येक मुलीच्या नशिबात बाप असतो, पण प्रत्येक बापाच्या नशिबात लेकीचं कन्यादान करण्याचं सौभाग्य नसतं. लक्ष्मी मिळायला भाग्य लागतं. मुलगी आईची सावली, मुलगी आईची शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणारी गोड मैत्री. प्रत्येक जण आपापल्या जागी बरोबर असतो. आपण सर्वांना माझं माझं म्हणतो आणि इथंच आपण चुकतो. या जीवनामध्ये काहीच कायम स्वरूपी नसतं. नाही चांगले दिवस, नाही वाईट दिवस. बस चालत राहायचं, हसत जगायचं, कारण हे आयुष्य तरी कुठं कायम स्वरूपी असतं. मुलींसाठी माहेर एक अशी जागा आहे जिची किंमत तिथं असेपर्यंत कळत नाही. माहेर म्हणजे अशी जागा जी पैशाने विकत मिळत नाही. वेळ लागला तरी चालेल, पण जे करायचं ते स्वतःच्या जीवावर करायचं.
जिथं दुसऱ्याचा आधी आणि स्वतःचा नंतर विचार केला जातो ते प्रेम कधी संपत नसतं. आपल्या जवळचीच लोक हृदय तोडतात. प्रत्येक वेळी नशीब वाईट नसतं. आपली माणसं जवळ असताना त्यांची किंमत करा, कारण पैसा कधीही मिळवता येतो, पण निघून गेलेली व्यक्ती पुन्हा मिळवता येत नसते. शेवटी आपल्याला एक गोष्ट समजते की तुम्ही जितकं कोणाच्या मागे धावता तितकंच तुमचं महत्त्व आणि किंमत कमी होते. समोरच्यानं माणुसकी सोडली तरी आपण प्रामाणिक वागायचं असतं. ज्या हाताने आपल्याला जपायला जगायला शिकवलं त्या हातांना कधीच एकटं सोडायचं नसतं. अश्रू मग ते प्राण्यांचे असो किंवा माणसांचे, हृदय वेदनाने भरलेलं असतानाच ते बाहेर पडतात. प्रेम हे तर नशिबात असावं लागतं. कोणासाठी रडल्यानं कोणी आपलं होत नसतं. काही गोष्टी, काही आठवणी आणि काही लोक कधीच विसरता येत नसतात. प्रेम हे कोणाचंही असो आणि परिस्थिती ही कशी असो, प्रेम जर खरं असेल तर ते कधीच हारू शकत नसतं. ज्यावेळी आपल्या खिशात रुपयाही नसतो तेव्हा संकट धावत येत असतात. आयुष्यच आहे तर सोपं कसं असेल, आणि सोपं असेल तर ते आयुष्य कसं असेल. जे नशिबात नसतात त्यांच्यावर रागवायचं नसतं. आईसारखी काळजी करणारी व्यक्ती या जगात नाहीच, कारण आईचं प्रेम हे समुद्रासारखं असतं. तुम्ही त्याची सुरुवात पाहू शकता पण शेवट नाही. जुन्या फोटोंचे अल्बम हे नेहमी जपून ठेवायचे असतात, कारण नवीन फोटो काढताना जुनी माणसं सापडतीलच असं नसतं.